नमस्कार, मी अर्पणा चौधरी. चाळीसगावहून आले होते मी. या शाळेत मी 3री ते 7वी पर्यंत शिकलेले होते. तर मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि सगळे माझे बाल मित्रमैत्रिणी भेटले. मला खूप आनंद झालेला आहे. नमस्कार, मी स्वाती निमगळे. मी इथे 5वी पासून तर 10वी पर्यंत इथे शिकलेली आहे. ज्या 22 वर्षानंतर आम्ही आज भेटत होतो. आजही असं वाटत होतं की आम्ही मागच्या ह्याच्यात फ्लॅशबॅकमध्ये गेलो 22 वर्षाच्या. म्हणून ज्यांनी हे आयोजन केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम खूप छान झाला. असे कार्यक्रम सगळ्या स्कूलमध्ये सगळ्यांसाठी होत राहावे. एक दिवस स्वतःसाठी नक्की काढा. ज्यांची इच्छा आहे की आपलं गेट टुगेदर व्हावं स्कूलचं लाईफ. आणि हा एकच विनंती आहे, प्रत्येक मनुष्याने लाईफ टाईम स्टुडंट म्हणून बनून राहा आणि एक आपलं बालपण हे आपल्या मनाच्या कोपऱ्यात नक्की जपा. थँक्यू. एकदम अगदी छान झाला. एकदम मस्त कार्यक्रम झाला. हां, 22 वर्षानंतर मित्रमैत्रिणी भेटल्यानंतर जो आनंद आज व्यक्त झाला तो शब्दात व्यक्त करू शकता येत नाही. आज हा सोन्यासारखा दिवस आमच्या मित्रमैत्रिणींमुळे आम्ही एकत्र आलो, जमलो. सर्व लांब लांबून आले, त्यांचे सर्वांचे आभार, स्वागत. ओके, बेसिकली 22 वर्षानंतर गेट टुगेदर हा आमच्यासाठी वेगळा एक्सपिरियन्स होता. हे आम्ही 15 दिवसामध्ये सर्व गोष्टी मॅनेज केल्या आणि सर्वात महत्त्वाचं की जेवढे लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट केला सर्वांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला दिला. त्याच्यामुळे सर्व पॉसिबल होऊ शकला. थँक्यू. 23 वर्षानंतर जेव्हा आम्ही एकत्र आलो, जसं शाळेच्या गेटमधून एंट्रन्स घेतला, अगदी 23 वर्षापूर्वीची फिलिंग जशीच्या तशी आज उन्मळून आली होती. सर्व मित्र आणि मैत्रिणी अतिशय उत्साहात आज नूतनज्ञान मंदिर आढावत या संस्थेच्या प्रांगणात उपस्थित होते. हम लोग की जगह हमने दिल के अपना सजाए, स्वागत के लिए हमने पलकों को बिछाए. खरं तर 23 वर्षानंतर एकत्र येण्याचा जो आनंद आहे तो शब्दात वर्णन करता येणार नाही.
कारण की आम्ही आजच्या दिवशी पुन्हा त्या बालवयात गेलो, त्या शिक्षकांच्या हातून छडी त्या ठिकाणी घेतली. नंतर आम्ही शिक्षकांना सांगितलं की आम्हाला तो घटक शिकवा ज्यावेळी तुम्ही आम्हाला शिकवायचे, आणि आमचं कार्यक्रमाचं नियोजन बघून किंवा आमच्या बॅचच्या त्यावेळेच्या आठवणींना उजाळा देऊन शिक्षकांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आणि पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. आरोग्य जपण्याचे काही मूलमंत्र त्या ठिकाणी दिले. आम्हाला खूप खूप छान वाटतं आहे. धन्यवाद. आजपासून 22 वर्षापूर्वी आम्ही 10वीची वर्ग सोडला होता. तेव्हापासून एक डोक्यात होतं की आपण सर्व मित्रमैत्रीण 10वीची बॅच आपण एकत्र भेटू असं सतत डोक्यात होतं आणि ते नियोजन केलं आम्ही. आणि हा गेट टुगेदरच्या 10वीच्या गेट टुगेदरचा कार्यक्रम हा सक्सेस केला आज आम्ही. आणि खूप आनंद वाटला आम्हाला एकत्र येऊन. खूप मजा वाटली. असं वाटलं की जुन्या 10वीच्या वर्गात आम्ही शिक्षण घेत आहे आणि लहान आहे असं वाटत होतं. नटून थटून जाणारे भरपूर जण असतात. काही जण पंक्तीची वाट बघून जेवणाचा आस्वाद घेणारे, मेनू काय काय आहे हे जाणून घेणारे भरपूर असतात. काही जण नावं ठेवणारे पण असतात. काही जण टाइमपास करायला आलेले पण असतात. परंतु खरी कार्यक्रमाची धुरा जे सांभाळणारे हात असतात ते महत्त्वाचे असतात. त्याशिवाय कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये ज्या आयोजकांचा महत्त्वाचा वाटा आहे त्यांचं देखील आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करणं गरजेचं आहे. अगोदर सर्वप्रथम त्यांच्यासाठी टाळ्या वाजून आपण त्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया की त्यांनी आपल्याला एकत्र या ठिकाणी आणलेलं आहे. त्यामध्ये पहिलं नाव आहे मेहरबान तडवी. मी मेहरबान तडवी यास विनंती करतो की त्यांनी इकडे यावं आणि आदरणीय शेट्टी सरांना विनंती करतो की त्यांनी त्याला त्या ठिकाणी सन्मान चिन्ह द्यावं. गुगल मीट घेतली आपण नाही का. बऱ्याच ग्रुप्सवर चर्चा झाल्या. एक सोडून 4 ग्रुप तयार झाले. कोणाचं काय बारीक. सर्वांना नमस्कार. माझं नाव मेहरबान बशीर तडवी, 10वी तुकडी ड, आणि मी सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून सावदा पोलीस स्टेशनला नेमणुकीत आहे. कोणालाही काही अडचण राहिली, काही राहिलं, अर्ध्या रात्री फोन लावा. आणि मी जे अतोनात मेहनत जर कोणी घेतली असेल ती फक्त मेहरबान नाही. हे सगळ्या गोष्टी मॅनेज त्यांनीच केल्या आहे. इव्हन तो जेव्हा 10वी ड या तुकडीत होता, जेव्हा निकाल लागायचा ना, चाचणीचा असो सामायिक परीक्षेचा असो, मेहरबान हा अचानक आणि भयानक पहिला आलेला विद्यार्थी असायचा. काय पेपर लिहायचा, कोणत्या पद्धतीने लिहायचा कळायचं नाही. तुकडीच्या मुलांना प्रश्न पडायचा, आता कधी वर्गात बोलत सुद्धा नाही. आणि पहिला कसा आला, त्याची छाप त्यांनी त्याच्या भरतीत टाकली. पहिल्याच प्रयत्नात तो पोलीस झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे आज प्रशासनाचं कायदेशीर काम तो पाहतोय. मी मनीष दिलीप अडवतकर तुमच्यासाठी, पण सध्या डॉक्टर मनीष अडवतकर सर्वांसाठी. वैद्यकीय क्षेत्रात कुठेही काही अडचण असली तर नक्की कॉल करा, डिस्काउंट करून मिळेल. वैद्यकीय विद्यार्थी असताना मी एका राजकीय पक्षाचं म्हणजे भाजपाच्या पूर्ण महाराष्ट्राच्या वैद्यकीय विद्यार्थी आघाडी अध्यक्ष होतो. पूर्ण महाराष्ट्र मी पिंचून काढला होता. म्हणजे जेवढे मेडिकल कॉलेज होते सर्व मेडिकल कॉलेजला ओळख आहे. त्यामुळे कुठल्याही म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात
थोडीफार तरी मदत करू शकतो. अशी वेळ कोणावर येऊ नये, पण आलीच तर नक्की कॉल करा. आणि फारुख शाह नोमानी वगैरे इथं भरपूर असतात, नाव नाही घेत सर्वांचं, बऱ्याच जणांना थोडीफार का होईना मदत केलेली आहे, सांगतीलच ते. त्यामुळे धन्यवाद. चांगलं स्पीकर नाही आहे. सिंगल रूममध्ये पेशंटला अटेंड करणं आणि ग्रुपला अटेंड करणं भरपूर फरक आहे, तर थोडीफार डिस्ट्रीब्यूट राहतो. मी डॉक्टर प्रशांत विजय काबरा, कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट आहे. सर मी चोपडा तालुक्यातलं पहिला फिजिओथेरपिस्ट आहे आणि गेल्या 13 वर्षापासून मी जळगावला 2 ट्रॉमा सेंटरमध्ये सर्व्हिस देतो आहे. दुसरं सांगायचं तर जळगावमध्ये सध्या मी एकटाच आहे की ज्याचं पूर्णपणे कॅशलेस काउंटर आहे. रिगार्डिंग मेडिक्लेम कोणाला काही असलं तर नक्कीच कळतो. कूलर लागले तर काही नाही, कूलर सांगा कमेंट आम्ही कसं करावं मग आम्ही मला असं वाटत नाही की कोणी मला ओळखणार नाही. त्याचे कारण एकच आहे, कारण की माझी समोर दुकान आहे, कोणी बी तर मला भेटून दिवस जात नाही, हे मला चांगलं आवडतं. नाही, मी तिकडे दुकानावर राहतो आणि कोणाला काही लागलं ना, फर्निचर असो, मोबाईल असो, टीव्ही असो, काही बी असो, कॉल करा, डिस्काउंट मध्ये भेटेल. हॅलो, माझे नाव ॲडव्होकेट देवेंद्र पाटील. मी लोणीचा आहे, सगळ्यांना बहुतेक माहीत असेल. हल्ली मुक्काम नवी मुंबई कोर्टात माझी प्रॅक्टिस आहे. माझं वकील होण्यामागे एक थोडीशी छोटीशी गोष्ट आहे. मी वकील होणार आहे हे मला घरातून नाही, तर आपल्यात जे नसते आता जाधव सर नाही आहेत, तर त्यांनी मला क्लासमध्ये बोललेत कुणाला काय व्हायचं आहे असं जनरल विचारत आहे, तर मला उठवलं हा वकील होणार आहे. मी बोललो मी वकील होणार आहे, मला नाही माहीत. नंतर बोलले की तुझ्या वडिलांनी म्हणजे ते लाभांनी सांगितलं की तू वकील होणार आहेस. तिथून माझा परिचय असा देतो. मी जिल्हा परिषद धुळे येथे प्राथमिक शिक्षक या पदावर आहे. 2009 पासून मी धुळे जिल्ह्यातच नोकरीला आहे. माझ्यासोबत माझी मिसेस ती पण प्राथमिक शिक्षिका आहे आणि सध्या तर आम्ही दोघे एकाच शाळेत आहे आणि शाळा शिकीच आहे. मी येळावा तिथे शेती करतो, तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे. पंकज वराडे, मी जळगावला असते. मी उत्तम गृहिणी आहे. स्वागत आदरणीय मॅडमच करतील. सगळ्यांना मी सोनाली धनराज सावंके आणि आताचं नाव सोनाली पराग भोसले. मी जळगावला असते. इथे जमलेल्या माझे मित्रमैत्रिणी, आलेले सर्व पाहुणे, रिस्पेक्टेड सर मॅडम, यांचे सर्वांचे हार्दिक स्वागत. माणसाने नेहमी मिठासारखं असावं, महाग नाही पण महत्वाचं असावं. म्हणून मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे आहेत जसे आपल्या घरातले मेंबर. म्हणून आज आपण वेळात वेळ काढून मित्रमैत्रिणींसाठी जो टाइम दिलाय तुम्ही सर्वांनी, त्याचे खूप महत्व आहे. तेवढ्यासाठी मी थोडंसं एक मिनिटाची व्याख्या सांगते. रोज आठवण यावी असंही काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही. एवढंच कशाला,
रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही, पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो, भेटी झाल्या नाही झाल्या तरी काठी वस्तू महत्वाचं असतं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातला माणूस पण जाणलं. अशा सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना नाती टिकवा आणि आयुष्याला आनंद घ्या एवढं सांगते. धन्यवाद. वीरेंद्र श्रीराम बोरसे, राहणार राडावत, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी अनंत इरिगेशन ठिबकची एक कंपनी आहे, त्या कंपनीचा एक एरिया सेल्स मॅनेजर म्हणून मी धुळे, नंदुरबार, नाशिक डिव्हिजन माझ्याकडे वैयक्तिक माझं रूफटॉप सोलरचा बिझनेस आहे. जर आपल्या ग्रुपमधून कोणाला शेतात किंवा घरी सोलर वगैरे बसवायचं तर त्यांनी आमच्याशी संपर्क करू शकतात. सबसिडी 78 सबसिडी. फिरून घ्यायचं इकडे माझ्याकडे फिरून घ्या. घेतला